सुरू करूयात का? लेट झालं ऑलरेडी. कॅमेरा बघा बरं, ठीक आहे का? व्यवस्थित रेकॉर्डिंग सुरू केले. सुरू करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्व मैत्रिणींचे आपल्या नेहमीच्या गीतामृत मालिकेमध्ये स्वागत। तर आज आपण विभूती योग यामधील 33वा श्लोक बघणार आहोत की ज्यामध्ये भगवंत काय सांगत आहेत। काल आपण 32वा श्लोक मध्ये बघितलं की भगवंत कशा पद्धतीने सांगत आहेत की आदी अंत आणि मध्यही मीच आहे, सर्व विद्यांमध्ये अध्यात्म विद्या मी आहे आणि तर्कशास्त्रींमध्ये निर्णायक सत्यही मीच आहे। तर आज बघूया भगवंत आपल्याला काय सांगत आहेत आजच्या श्लोकामध्ये। अक्षरानामकारोऽस्मि द्वन्द्व सामासिकस्य च अहमेवाक्षय कालो धाताहं विश्वतो मुखः। अक्षरांमध्ये ओंकार मी आहे आणि समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे। अविनाश काळ मी आहे आणि सृष्टीकर्त्यांमध्ये ब्रह्मदेव मी आहे। तात्पर्य, संस्कृत वर्णमालेतील ओंकार या प्रथम स्वरापासून वेदांचा प्रारंभ होतो। अकाराविना कोणताच ध्वनी निर्माण करता येत नाही, म्हणून हा ध्वनीचा प्रारंभ आहे। संस्कृत भाषेमध्ये अनेक सामासिक शब्द आहेत। या समासाला द्वंद्व समास म्हणतात। या समासामध्ये राम आणि कृष्ण हे दोन्ही शब्द प्रधान आहेत, त्याला द्वंद्व समास असे म्हटले जाते। क्षय करणाऱ्यांमध्ये काळ सर्वश्रेष्ठ आहे, कारण काळ सर्वांचाच ऱ्हास करतो। काळ हा श्रीकृष्णांचेच रूप आहे। कालांतराने प्रलयाग्नीत सर्वच गोष्टींचा संहार होणार आहे। सृजनकर्त्या जीवांमध्ये चतुर्मुखी ब्रह्मदेव प्रधान आहेत, म्हणून ते भगवान श्रीकृष्णांचे प्रतिनिधी आहेत। खूप सुंदर सुंदर श्लोक आहेत। ऐकताना आपल्याला असं वाटतं की सगळं अगदी सेम असे सारखे श्लोक वाटतात ना, की प्रत्येक श्लोकामध्ये भगवंत एकच सांगतायत की काय, असं आपल्याला कधी कधी भास होऊ शकतो। परंतु प्रत्येक श्लोकाचं काहीतरी एक वैशिष्ट्य आहे आणि भगवंत हे वारंवार आपल्या मनावर काय करतायत, बिंबवतात। म्हणजे वैदिक शास्त्र, त्या वैदिक शास्त्र जे वेद उपनिषद हे ज्याचं काही सार आहे, तर ते सगळं काही सार आहे ते काय आहे, भगवंतांना जाणून घेणे। आणि आपण भगवंतांना कधीच म्हणजे भगवंतांना आपण कधी विसरलो नाही पाहिजे। तर हे सर्व वेद आणि उपनिषद यांचं सार आहे। तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे जे श्लोका भगवंत आपल्याला वारंवार वेगवेगळ्या श्लोकातून सांगत आहेत, तर ह्या सगळ्या वैदिक शास्त्रांचं हे सार सांगितलेले, वेद उपनिषद शास्त्र जे काही असेल त्या सर्वांचं सार म्हणजे भगवंतांना जाणणे होय। आणि जेव्हा हे भगवंत आपल्याला ज्ञान देत आहेत, तर त्याच्यातून आपण काय केलं पाहिजे, हे जे ज्ञानाप्रती आपण नेहमी काय केलं पाहिजे, कृतज्ञ राहिलं पाहिजे। तर हा ना श्रीमद भागवतम मध्ये एक खूप सुंदर श्लोक आहे की भगवंत आपल्याला वेगवेगळ्या श्लोकांमधून इथे सांगत आहेत। परंतु भगवंतांना जाणून घेणे हे इतके सोपे आहे का? किंवा भगवंतांना कशा पद्धतीने, म्हणजे भगवंत कशा सगळ्या सर्व गोष्टींमध्ये समाविष्ट झालेले आहेत। तर हा एक खूप सुंदर श्लोक आहे। आता आपल्याला भाषांतर मी फक्त वाचते की ज्या श्रीमद भागवतमचा हा पहिला स्कंद आणि दुसऱ्या अध्यायामधील हा 32वा श्लोक आहे। ज्याप्रमाणे लाकडात अग्नी व्याप्त आहे, त्याप्रमाणे भगवान परमात्मा रूपाने सर्व पदार्थात व्याप्त आहेत। म्हणून जरी ते अद्वितीय असे परमपुरुष आहेत, तरी ते पुष्कळ रूपामध्ये अभिव्यक्त झाल्याप्रमाणे
दिसतात. म्हणजे काय आहे, की भगवंतांचं जे रूप आहे, म्हणजे जसा एखादं म्हणजे लाकूड आहे, त्या लाकडामध्ये अग्नी असतोच. तर तो अग्नी त्याच्यामध्ये पूर्णपणे हे होतो, काय म्हणतो, अग्नी त्याच्यामध्ये व्याप्त असतो. परंतु तो अग्नी जो आहे, तो व्याप्त असतो, परंतु तो आपल्याला दिसतो का डोळ्यांना? त्याचप्रमाणे भगवंत सुद्धा परमात्मा रूपाने सर्व पदार्थांमध्ये काय झालेले आहेत? व्यापून गेलेले आहेत. या पृथ्वीमध्ये, ब्रह्मांडामध्ये, प्रत्येक अणुरेणूमध्ये सगळ्या ठिकाणी भगवंतांचं अस्तित्व आहे. परंतु भगवंत आणि आपल्यासारख्या आत्म्यांमध्ये म्हणजे जे जीव आहेत त्यांच्यामध्ये परमात्मा रूपाने काय आहेत? भगवंत अस्तित्वात म्हणजे त्यांचं अस्तित्व आहे. तर हे आपण जाणून घेऊ शकतो. परंतु हे भगवंतांचं हे परमात्मा स्वरूप असेल किंवा भगवंत सर्व ठिकाणी व्याप्त आहेत. तर हे आपण कशा पद्धतीने जाणून घेऊ शकतो? तर याचा हे वर्णन केलेलं आहे इथे, की श्रवण कीर्तनाने भगवंतांच्या परमात्मा रूपाची ही जाणीव होऊ शकते आणि भागवत वैदिक साहित्याची ही अधिकृत व्याख्या आहे. म्हणजे आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर भगवंताची भक्ती ही एकमेव काय आहे, ती आपण एकमेव ह्या गोष्टीने आपण जाणून घेऊ शकतो. तर भगवंत हे कशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी म्हणजे इथे असं आपण बघितलं आतापर्यंत प्राण्यांमधलं उदाहरण दिलं, गायीमध्ये उदाहरण दिलेलं आहे, वृक्षांमध्ये उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी भगवंत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं ते उदाहरण देत आहेत. तर हा पण एक खूप सुंदर श्लोक आहे 38वा. हा तर एकदम खूप छान म्हणजे असा प्रसिद्ध असा श्लोक आहे हा, की जे साधक रथांगपाणी भगवंतांच्या चरण कमळांची निष्कपट अनुकूल भावाने अखंड सेवा करतात, ते त्या विश्वाच्या निर्मात्याचा महिमा, शक्ती आणि दिव्यत्व पूर्णत्वाने जाणतात. म्हणजे हे भगवंतांचं जे ऐश्वर्य आहे, या श्लोकाचं नावच काय आहे, ते अध्यायाचं विभूती योग आहे. मग हे भगवंतांचं ऐश्वर्य कोण जाणू शकतं भगवंतांचं? तर हे या श्लोकामध्ये सांगितलं आहे, जे साधक रथांगपाणी म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या चरणांची अनुकूल भावाने, अनुकूल म्हणजे त्यांना भक्तीला अनुकूल असणारा, जसं आपण बघितलं, की कंस पण भगवंतांचं चिंतन करायचा, कंस श्रीकृष्णांचं. श्रीरामांचं पण चिंतन कोण करत होता? रावण. परंतु ते कसं चिंतन होतं? प्रतिकूल भावाने होतं. मग तसं इथे काय सांगितलंय? अनुकूल, निष्कपट आणि अनुकूल भावाने जे भगवंतांची सेवा करतात, तेच भगवंतांच्या विश्वाचा ह्या निर्माता आहेत. भगवंत ह्या विश्वाचे निर्माता आहेत आणि त्यांचा महिमा काय आहे? त्यांची शक्ती काय आहे? आणि ते कशा पद्धतीने दिव्यत्वामध्ये पूर्णत्व प्राप्त केलेलं आहे, तेच भगवंतांचं हे ऐश्वर्य जाणू शकतात. म्हणून भगवंतांचे शुद्ध भक्त असतात. तर ते भगवंतांचे शुद्ध भक्त काय, की नाम, रूप, गुण, कर्म याद्वारे भगवंतांना जाणू शकतात. परंतु आपल्याला कसं आहे, आपल्याला त्या हरिनामाप्रती आसक्ती नाही, त्या लीलांप्रती आसक्ती नाही. म्हणून भगवंत आपल्याला हे स्थूल रूपामध्ये उदाहरणं देत आहेत, की या स्थूल रूपामध्ये मी कसा श्रेष्ठत्व आहे. आणि श्रीमद भागवतम आपल्याला शिकवतंय, की भगवंतांचा हा महिमा जाणण्यासाठी आपल्याला भगवंतांची अनुकूल भावनेने सेवा केली पाहिजे. म्हणून हे शुद्ध भक्त हे भगवंतांचं स्वरूप जाणू शकतात आणि आपल्याला मात्र हे श्लोकांमधले प्रत्येक ठिकाणची उदाहरणं हे आकर्षित करतात आणि मग आपल्याला कळतं, की अरे भगवंतांची ही शक्ती आहे. जसं एखादी अनोळखी व्यक्ती असेल आणि तिच्याकडे खूप काही ऐश्वर्य आहे आणि खूप म्हणजे सर्व गुण संपन्न आहे. परंतु ती अनोळखी व्यक्ती एखाद्या व्यक्तीच्या समोर बसली, तर त्या व्यक्तीला तिचं आकर्षण वाटेल का? जिला काहीच माहिती नाही त्या व्यक्तीविषयी. पण जेव्हा त्या व्यक्तीचं ऐश्वर्य काय आहे, त्याचे गुण काय आहेत, जेव्हा त्या समोरच्या व्यक्तीला कळेल, भले ती व्यक्ती डायरेक्टली त्या व्यक्तीच्या सहवासात नाहीये, परंतु काय होणार? ती त्या व्यक्तीकडे आकर्षित होणार. जसं आता आपल्या देशाचे नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. आपण प्रत्यक्ष नरेंद्र मोदींना भेटलोय का? परंतु नरेंद्र मोदींचे जे काही निर्णय आहेत, जे काही त्यांचे काही डिसिजन घेत आहेत देशासाठी किंवा आता त्यांनी अयोध्येचं राम मंदिराचा जो हे केला, उत्सव केला, राम मंदिर तिथं स्थापन केलं. याच्यामुळे आपण काय झालो, की नरेंद्र मोदींच्या म्हणजे एक प्रकारे नरेंद्र मोदी सर्व देशाच्या आदरास पात्र ठरले. म्हणजे याच्यातून आपण काय शिकू शकतो, की भगवंतांचं हे जे ऐश्वर्य आहे, ते जाणण्यासाठी कशाची गरज आहे? तर ते हरिनाम, त्या कथा, त्या लीला, त्या अनुकूल भावाने आपण श्रवण करत राहिल्या पाहिजेत. आणि त्यामुळे शुद्ध भक्तांना भगवंतांची लीला ऐकली तरी खूप झाली. तरी ते कारण ते भगवंतांची अनन्य भावनेने सेवा करत असतात. परंतु आपले तसे नाही. आपल्याला वेगवेगळी उदाहरणं द्यावी लागतात भगवंतांना. जसा एखादा एकदम स्कॉलर्ड विद्यार्थी असेल, हुशार विद्यार्थी, त्याला एक
एक स्टेप सांगितली, एक मेथड सांगितली तरी तो समजू शकतो की पटकन. परंतु थोड्या त्याच्या खालच्या स्तरावरचा विद्यार्थी असेल, त्याच्या खालच्या स्तरावरचा मग त्याला ही स्टेप, मग ही नाही जमली तर अजून दुसऱ्या स्टेपनी जा, अजून तिसऱ्या, म्हणजे त्या बुद्धिमत्ता बघावी लागते. आणि तसेच भगवंत सुद्धा हे सर्वसामान्यांना गृहीत धरून या अध्यायामध्ये वेगवेगळे ऐश्वर्य भगवंतांचे काय आहेत ते सांगत आहेत. आणि इथं बघू शकतो आपण की शुद्ध भक्तांच्या ठिकाणी भगवंतांच्या प्रति शुद्ध सेवाभाव असतो आणि त्यांना कुठलीच अनन्य कुठलीच अभिलाषा नसते. आणि त्या बदल्यात म्हणजे आपण कसं करतो की काही इच्छा व्यक्त करतो आणि ती म्हणजे पूजा अर्चा करतो, काही भक्ती करतो, जे काही असेल ते, काही जप करत असेल तर त्याच्या प्रती आपण काहीतरी मागणी करतो. परंतु हे शुद्ध भक्त हे काय करतात, त्यांना कुठल्याही गोष्टीची व्यक्तिगत लाभाची कुठलीच अपेक्षा नसते. ते फक्त भगवंतांवर प्रेम करावं ह्या एकमेव भावनेने ते भगवंतांची सेवा करत असतात. आणि जेव्हा हे असे भक्त जे आहेत ते भगवंतांच्या म्हणजे परमेश्वराची शक्ती काय आहे आणि परमेश्वराच्या ह्या राज्यात प्रवेश कसा करायचा हे रहस्य ते जाणू शकतात. म्हणून आपण हे सुद्धा सगळ्या गोष्टींनी समजून घेतलं पाहिजे की भगवंत हे आपल्याला वारंवार का सांगत आहेत. तर आता याच्यामधला आपण बघूया की अकार आणि दुसरा एक शब्द वर्णन केलाय द्वंद समास आणि तिसरा आहे काळ आणि चौथा आहे ब्रह्मदेव. तर याच्यामध्ये बघूया आपण की वर्ण म्हणजे स्वर जे आहेत सगळ्यांना माहिती आहेत की स्वर म्हणजे कोणते, अ आ इ हे जे आहेत ते स्वर आहेत. आणि व्यंजन कुठले आहेत, क ख ग घ. मग आता समजा क आहे, क चा पाय मोडला तर त्याला काय उच्चार येतो, क अधिक क अ. म्हणजे कुठलाही उच्चार केला तर त्याच्यामध्ये काय येतो, अ येतो, म्हणजे अ चा स्वर येतो. तर हा स्वर अ खूप महत्वाचा आहे. प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक अक्षरामध्ये अ चा उच्चार येतो. म्हणून भगवंत इथे काय म्हणत आहेत, अक्षरांमध्ये अकार मी आहे, म्हणजे जो मुख्य प्रधान आहे तो मी आहे. आणि दुसरं द्वंद्व समास म्हणून इथे सांगितलेला आहे. तर 4 प्रकारचे समास असतात. ज्याच्यामध्ये बघूया आपण पहिला अव्यर्थी भाव समास, दुसरा असतो तत्पुरुष समास, तिसरा असतो बहुप्रायी समास आणि चौथा द्वंद्व समास. तर आता यातला फरक काय आहे की पहिला तत्पुरुष समास म्हणजे काय, समास म्हणजे काय की दोन शब्दांना जोडलेले. आणि त्याच्या पहिला जो असतो तो काय असतो, प्रधान असतो. म्हणजे दोन शब्द असतील तर दोन शब्दांमधला पहिला शब्द जो असतो तो मुख्य असतो, त्याला म्हणतात प्रधान. आणि दुसरा जो असतो, दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघूया तत्पुरुष मध्ये, तो दुसरा जो असतो 2 नंबरचा तो मुख्य असतो आणि पहिला हा गौण असतो. आणि तिसऱ्यामध्ये की काय असतं की हे तिन्ही पण शब्द कसे असतात की दोन्ही शब्दांना ते मिळवतात, एकत्रित आणतात. आणि आणि त्यातले जे असतात तर त्या दोन्हींना पण एक हे असतं, काय म्हणू शकतो आपण, नाही नाही सॉरी, हा द्वंद्व समास आहे की दोन्ही शब्दांना ते एकत्र आणतात. आणि त्या दोन्हीमध्ये पण काय असतं की दोन्ही पण शब्द खूप इम्पॉर्टंट असतात. आता फॉर एक्झाम्पल म्हणजे आता आपण बघूया की याच्यामध्ये उदाहरण दिलं की रामकृष्ण. आता रामकृष्ण तर रामकृष्ण मध्ये असं आहे का की रामाला कमी इम्पॉर्टंट आहे किंवा कृष्णाला जास्त आहे किंवा कृष्ण महत्वाचे आहेत, राम महत्वाचे नाहीत. तर त्या दोन्ही पण शब्दांना तेवढंच महत्व असतं. जसं आता भौतिक उदाहरण आपण घेऊया की माता पिता. तर माता आणि पिता, माता पण एकमेकाला पूरक माता पिता आणि माता जोपर्यंत एकत्रित येत नाही तोपर्यंत त्या दोन्हींना अर्थ नाही. म्हणून हे दोन्ही शब्द तेवढेच महत्वपूर्ण आहे. मग त्याच्यामध्ये भगवंत काय म्हणत आहेत की हे दोन्ही शब्दांचं महत्व तेवढंच अनन्यसाधारण आहे. तो समास म्हणजे भगवंत इथे म्हणत आहेत की तो मी आहे, त्याला म्हणतात द्वंद्व समास. आणि हा द्वंद्व समास म्हणजे मी आहे, म्हणजे दोन्हीचं इम्पॉर्टंट असणारा मी आहे. तर अशा पद्धतीने हे 4 मुख्य समास आपण बघितले. मग भगवंत म्हणतात ही काय आहे, माझी विभूती आहे. आणि तिसरं इथे काय सांगत आहेत की काळ. आतापर्यंत आपण काळाचं खूप काही वर्णन ऐकलेलं आहे की हा काळ कसा आहे, काळ किती बदलणारा आहे, परिवर्तनशील आहे. तर हा काळ जाणून घेणं खरंच हे खूप कठीण आहे. या काळाची जर आपल्याला थोडी तरी जाणीव झाली असती, तर कदाचित आपण आध्यात्मिक आपल्या भक्ती मार्गामध्ये नक्कीच अजून अधिकाधिक गंभीर होत गेलो असतो. म्हणून काळाचा महिमा जाणणे हेही तितकेच अवघड आहे. तर हा काळ 2 प्रकारचा असतो. एक म्हणजे सूर्याची जी गती आहे त्याच्यानुसार बदलणारा काळ. जो ज्योतिषशास्त्राच्या आधाराचा काळ, ज्योतिषशास्त्र जे म्हणतो त्याचा आधार आहे ते.
आता सूर्य आता दुपार आहे. जसा जसा सूर्य मावळतीकडे जाईल, हळूहळू खाली खाली झुकेल, तसा 4 वाजतील, 5 वाजतील, नंतर काय होणार? सूर्यास्त होणार. म्हणजे हा सूर्याची जी गती आहे त्यानुसार बदलणारा काळ. आणि दुसरा असतो परमात्मा स्वरूप काळ. परमात्मा स्वरूप काळ म्हणजे परमात्मा स्वरूप काळ म्हणजे काय आहे, की जो प्रलय काळ आहे. जो प्रलय काळ असा असतो, परमात्मा स्वरूप काळ म्हणजे काय, भगवंतांचा जो काळ आहे. भगवंत काय म्हणत आहेत, की तो मी काळ आहे. मग या प्रलय काळामध्ये हा जो सूर्याचा जो आपण सूर्याच्या ह्याच्यानुसार आपण दिवस ठरवतो, आपलं कॅलेंडर चालतं, आपला काळ वेळ आपला सगळे दिवस चाललेले असतात. तर तो जो प्रलय काळ म्हणजे विनाशाचा काळ आहे, तो सूर्याला सुद्धा काय करतो, सूर्याचा सुद्धा तो काय करतो, प्रलय करतो. म्हणून याला म्हटलं जातं प्रलय काळ. आणि हा परमात्मा स्वरूप काळ म्हणतात त्याला. हा भगवंतांचा काळ आहे. सूर्याच्या गतीनुसार चालणारा. आणि हा प्रलय काळ म्हणजे जो सूर्याला सुद्धा हे करतो, सूर्याचा सुद्धा तो प्रलय करतो. आणि म्हणून आपण बघू शकतो की ही प्रकृती, ही सृष्टी, हे जे काही आहे नियंत्रण कोण करतं, तर हा भगवंतांचा काळ करत असतो. याच्यावर नियंत्रण कोणाचं असतं, भगवंतांचं नियंत्रण असतं. जसं आपण म्हणतो ना, की आपलं शरीरही कशा पद्धतीने हे काय होत आहे, परिवर्तित होत आहे. आणि या जगाचा गुणधर्म काय आहे, परिवर्तन होणं. तर मग आपल्या शरीरामध्ये पण परिवर्तन होत आहे. आता आपण 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30शीचे, 35शीचे, 40शीचे, तसं तसं शरीर काय होत आहे, परिवर्तित होत आहे. आणि त्यांनी काय होत आहे, आपल्याला दुःख प्राप्त होत आहे. जसं तारुण्य असतं, तारुण्यामध्ये आपण भरपूर गोष्टींचा उपभोग घेतो, परंतु तेच शरीर हळूहळू हळू वृद्धत्वाकडे झुकायला लागलं तर काय होतं, त्याच्यातून आपल्याला दुःख प्राप्त होतं. म्हणून हा काळ काय आहे, परिवर्तनशील आहे. आणि या काळातून काय होत आहे, हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी ऱ्हास होत आहेत. म्हणून भगवंत काय म्हणत आहे, की हा हा ऱ्हास होणारा काळ. परंतु भगवंत इथे कशाचं वर्णन करत आहे, अविनाशी काळ, जो नाश होत नाही, जो काळ कधीही नष्ट होत नाही, तो अविनाशी काळ मी आहे. आणि आपण बघितलं की हे दुसरं जे उदाहरण आहे प्रलय काळाचं, तर भगवंत म्हणत आहे तो प्रलय काळ म्हणजे ह्या काळालाही थांबवणारा तो प्रलय काळ म्हणजे तो अविनाशी आहे. तो काळ भगवंत म्हणत आहेत मी आहे. म्हणून आपण बघू शकतो की श्रीमद भगवद्गीतेमध्ये आपण बघत आलेलो आहे तिथपर्यंत, की कशा पद्धतीने हा जो काळ आहे तो कशा पद्धतीने गडप करतोय सगळ्यांना. फक्त भगवंतांचा ही जी शक्ती आहे ती भगवंतांच्या भक्तांवर काय करते, ती मात्र त्याच्यावर हे करू शकत नाही. त्यांची शक्तीचं ते प्रभुत्व दाखवू शकत नाही हा काळ. कारण ते भगवंतांच्या अंतरंगा शक्तीमध्ये असतात. भगवंतांची भक्तांवर काळ हा काय करू शकत नाही, प्रभाव टाकू शकत नाही. म्हणून श्रीमद भगवद्गीतेमध्ये आपण ते अध्याय बघितलेले आहेत, की जसं कर्मयोग आहे, ध्यान योग आहे, ज्ञान योग आहे. हे सगळे योग काय सार सांगितलेले, की आपल्याला हे पार करत करत भक्ती योगापर्यंत यायचे. कारण भक्ती योगावर जेव्हा आपण स्थिर होतो, तेव्हा जो काळ आहे, तो काळाचा पण काळ भगवंत म्हणतायत मी आहे. म्हणून तो भक्तांवर काय करतो, तो प्रभुत्व टाकू शकत नाही. आणि त्यामुळे भक्त हे मृत्यूला कधीच घाबरत नाहीत. जसे आपल्या आयुष्यातला एक एक सूर्यास्त होत जातो, तसा तसा एक एक आयुष्यातला दिवस तसा पाहिला गेलं तर एक एक आयुष्यातला आपला दिवस कमी होत जातो. आपली स्वप्न कशी असतात बघा ना, की आपली मुलं छोटी असतात तेव्हा आपण तरुण असतो. मुलं जशी जशी मोठी होत जातात, की आपल्याला किती आनंद असतो त्याचा, की आता माझी मुलं ग्रॅज्युएशन झालं, नोकरीला लागले, मग त्यांचं लग्न. आणि मग हे स्वप्न असतात. परंतु हे स्वप्न बघता बघता आपल्या हे लक्षात येत नाही, की आपला एक एक दिवस आयुष्याचा, सूर्य जो उगवणारा सूर्य आहे, तो एक एक दिवस आपल्या आयुष्यातला काय करत आहे, कमी करत आहे. म्हणून पण भगवंतांचे जे भक्त असतात, त्यांना कधीच मृत्यूची भीती वाटत नाही. कारण भगवंतांचं ते काळाचं रूप जे आहे, ते भगवंतांच्या शक्तीमध्ये ते बघत असतात. म्हणून आपण भगवंतांच्या भक्तांना या मृत्यूची कधीच भीती वाटत नाही. जसं आता उदाहरण आपण बघितलं असेल बऱ्याच वेळा, की एक मांजर असते. तर ती मांजर जेव्हा एका उंदराला तिच्या दातांमध्ये पकडते, तेव्हा तो जो उंदीर असतो त्याच्यासाठी ती काय असते, साक्षात मृत्यू असते ती. आणि तीच मांजर जेव्हा तिच्या पिल्लाला पकडते, तेव्हा ती दातांनी घेऊन उचलून जाते. ती पिल्लू जर कुठे तिला वाटलं, की असुरक्षित आहे, तर त्याच दाताने ती तोंडाने ती उचलते आणि सुरक्षित ठिकाणी घेऊन जात असते. परंतु त्या पिल्लाला काय आहे, ती आईचं संरक्षण आहे. त्या आणि तेच उंदीर जेव्हा ती तिच्या दातात पकडते, तेव्हा त्याच्यासाठी तो काय आहे, तर साक्षात मृत्यू आहे. म्हणून मृत्यू हा म्हणजे ह्या त्या पिल्लाला जसं आईचं संरक्षण आहे, तसं मृत्यू हा भक्तांना म्हणजे हा जो काळ आहे भक्तांना एका आईसारखं संरक्षण आहे. त्यांना कधीच त्या मृत्यूची
भीती वाटत नाही. एका आईप्रमाणे वाटतो तो मृत्यू. म्हणून ते भगवंतांचा तो श्लोक पण आहे ना, अंतकाले च मामेव स्मरणमेव मुक्तावरम, म्हणजे जो अंतकाळी माझं स्मरण करेल तो मला प्राप्त होईल, भगवंत इथे म्हणत आहेत. म्हणून मृत्यू हा एक भक्तासारखा असतो. कारण त्या भक्ताला माहित असतं, जर माझा मृत्यू झाला तरी मी काय करणार आहे, भगवंतांची प्राप्ती मला होणार आहे. परंतु तोच एखादा अभक्त असेल तर त्याच्यासाठी मृत्यू हा भयानक असतो आणि त्याच्यातून त्याला की संपलं परत हे संघर्ष आणि परत मृत्यू, म्हणजे ही न संपणारी गोष्ट असते. म्हणून आपण बघू शकतो की एका भक्तावर भगवंतांचा हा काळ, त्या काळाची भीती बाळगण्याची त्याला गरज नाही. म्हणून भगवंतांचं स्मरण जेव्हा करतो तेव्हा आपण भगवंतांना प्राप्त होतो आणि भगवद्गीतेचं जे सार आहे ते हेच आहे. हे जे ज्ञान काही आपल्याला भगवद्गीतेमधून आपण बघतोय, एक-एक श्लोका वाचतोय, या सर्वाचं हे ज्ञानच भगवद्गीता आपल्याला काय देत आहे, की भगवंतांचं स्मरण करणे, भगवंतांची भक्ती करणे, म्हणजे आपल्याला आपल्यावर हा काळ काय करू शकतो, प्रभुत्व टाकू शकत नाही. तर ही काळाची ही महिमा आहे. हं. म्हणून आणि तिसरा एक भगवंत इथे काय म्हणत आहेत, अजून एक की सृष्टीकर्त्यांमध्ये मी कोण आहे? भगवंत बरं ब्रह्मदेव आहे. हं. की कर्त्यामध्ये मी ब्रह्मदेव आहे. तर आता सृष्टीकर्त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की ह्या सृष्टीचे निर्माता कोण आहेत? ब्रह्मदेव आहेत. परंतु हे ब्रह्मदेव, की आपण यापूर्वी पण खूप वेळा ऐकलं असेल तुम्ही, की आपण 100 जन्माचं वर्णाश्रम धर्माचं जर पालन केले, कुठलंही कर्तव्य अर्धा टक्काही आपण चुकलो नाही, तर आपल्याला ब्रह्मदेवाचं पद प्राप्त होतं. आणि ज्यावेळेस कोणीच नसतं, म्हणजे असं पुण्यात्मा कुणी नसेल आणि त्यावेळेस तो कार्यभार सांभाळायचा असेल आणि ज्यावेळेस कोण नसेल, तर साक्षात भगवंतच ब्रह्मदेव बनतात आणि ह्या सृष्टीचा सगळं जे काही आहे निर्मिती, जे काही कर्तव्य आहेत, तर ते स्वतः भगवंत पार पडतात. म्हणून ब्रह्मदेवांना जी शक्ती दिली जाते, ती स्वतःची ब्रह्मदेवांची पण शक्ती नाहीये. तर ती साक्षात भगवंतांची शक्ती ब्रह्मदेवांना प्राप्त होते. म्हणून या श्लोकामध्ये आपण म्हणून भगवंत काय म्हणत आहेत ह्या श्लोकामध्ये, सृष्टीकर्त्यामध्ये ब्रह्मदेव मी आहे. म्हणजे ब्रह्मदेव सृष्टीकर्ता आहेत, परंतु त्याच्या मागची शक्ती कोणाची आहे? ती भगवंतांची आहे. म्हणून भगवंत आपल्याला सांगत आहेत, की ब्रह्मदेवांमध्ये त्या सृष्टी, कारण ब्रह्मदेवांसारखं निर्मिती कार्य कोणीच करू शकत नाही. आपण म्हटलं, की ब्रह्मदेवांनी ही जी सृष्टी निर्माण केलेली आहे, ते कार्य कोणी करू शकतं का? किंवा भगवंताने एवढं ब्रह्मदेवाने एवढं कोणी बुद्धिमान असू शकतं का? कोणीच नाही ब्रह्मदेवाने एवढं ह्या ब्रह्मांडामध्ये. परंतु त्या ब्रह्मदेवांना पण ज्ञान देणारे भगवंत आहेत आणि जेव्हा कोणीच नसतं ते पद स्वीकारण्यासाठी, तेव्हा साक्षात भगवंतच ब्रह्मदेव बनतात. म्हणजे ब्रह्मदेव ही सुद्धा एक विभूती आहे भगवंतांची. काय आहे भगवंतांचं ते एक काय आहे? विभूती म्हणजे भगवंतांचं ते ऐश्वर्य आहे ब्रह्मदेव. म्हणून भगवंत इथे काय म्हणत आहेत, की तो सृष्टीकर्त्यामध्ये पण मी कोण आहे? ब्रह्मदेव आहे. हं. आणि आपल्याकडून भगवंत काय अपेक्षित आहे भगवंतांना? की हे सगळं आपण आज ऐकत आहोत, वारंवार श्रवण करत आहोत. तर याच्यातून भगवंतांना एवढंच अपेक्षित आहे, की आपण भगवंतांकडे काय झालं पाहिजे? आपण आकर्षित झाले पाहिजे. आणि भगवंतांकडे आकर्षित होऊन आपण कुठेतरी भगवंतांना शरणागत झाले पाहिजे. हेच भगवंतांना अपेक्षित आहे. परंतु आपण काय करतोय? आपल्याला थोडं स्वातंत्र्य मिळालंय ना, त्या स्वातंत्र्याचा आपण काय करतो? दुरुपयोग करतो. म्हणून ह्या शास्त्रांचं पालन करणं म्हणजे काय आहे, की आपण भगवंतांवर प्रेम करणे. हे सर्व धर्माचे सार आहे. भगवान श्रीकृष्णांवर प्रेम करणे. परंतु आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय ना, मग त्या स्वातंत्र्याचा आपण काय करतोय? आपण स्वातंत्र्याचा दुरुपयोग करतोय. आता 2 वाजले. आपल्याला गीतामृतचं लेक्चर अटेंड करायचं, की एखादी टीव्हीवर मालिका बघायची का झोप काढायची? हे आपल्या हातात आहे. आपण असं म्हणू शकत नाही, की "अरे, आता बघू, भगवंत बोलावतील तेव्हा जाऊ आम्ही नक्की, इच्छा खूप आहे." असं नाहीये. ही आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्याचा आपण काय करत आहोत? दुरुपयोग करत आहोत आणि तो दुरुपयोग केल्यामुळे आपण साहजिकच आहे, या काळाच्या शक्तीमध्ये अडकत आहोत. परंतु ह्या स्वातंत्र्याचा जर उपयोग आपण भगवंतांच्या सानिध्यात जाण्यासाठी केला, तर नक्कीच आपल्याला भगवंतांची ही कृपा प्राप्त होऊ शकते. आणि आतापर्यंत आपण बघत आलेलो आहोत, की श्रीमद भगवद्गीतेचे विषय कुठले-कुठले आहेत, की जसं आपण बघितलं, की जीव, काळ, कर्म आणि प्रकृती.
आणि भगवंत, आत्मा, परमात्मा, परमात्मा, प्रकृती, जीव आणि काळ आणि कर्म, हे 5 विषय श्रीमद भगवद्गीतेचे आहेत. आणि या 5 विषयांमध्ये भगवंत म्हणजे आत्मा, परमात्मा, काळ आणि प्रकृती हे शाश्वत आहे. हे निरंतर निर्मिती होत असते ह्याची. फक्त कर्म जे आहे, ते कर्म काय आहे ते शाश्वत नाहीये. कर्म म्हणजे आता आपण या जन्मामध्ये हेच कर्म करू का, ह्याची शाश्वती आहे का? आता आपण चांगले कर्म केले, त्याचं फळ आपल्याला पुढच्या जन्मामध्ये काही चांगलं मिळालं, तर त्याचं आपल्याला शाश्वती नाही की आपण चांगलंच कर्म करू म्हणून. आपल्याला कशी बुद्धी आपण कशी हे करतोय, आपल्या बुद्धीचा वापर. थोडक्यात काय, बुद्धीचा वापर म्हणण्यापेक्षा आपल्या स्वातंत्र्याचा वापर काय करतोय तो. म्हणून हे 5 ज्या गोष्टी आहेत त्यातल्या 4 शाश्वत आहेत आणि कर्म हे शाश्वत नाहीये ह्याच्यामध्ये. म्हणजे जसं हे घड्याळाच्या काट्यावर फिरतंय, की आता हे काळ, आता आपण वेळ बदलते हे कशावरून ठरवतो? किंवा दिवस पालटतात, तास पालटतोय. घड्याळाच्या काट्यावर बघतो ना, की घड्याळ फिरतं तसं-तसं आपण म्हणतो, की वेळ बदलली. 1 तास झाला, 2 तास झाला. म्हणजे हे काय आहे? काळ शाश्वत आहे. परंतु हे काय करत आहे? कालाच्या प्रभावाने ह्या गोष्टीमध्ये रूपांतर होत आहे. काळ शाश्वत असतो, परंतु त्या प्रभावाने ह्या गोष्टींमध्ये रूपांतर होत म्हणजे परिवर्तन होत असतं. 1 तासाचा 2 तास झाला, 2 तासाचे 3 म्हणजे काळ काय करतो? काळ बदलवतो ह्या गोष्टींना. परंतु काळ मात्र काय असतो? तो शाश्वत असतो. म्हणून आपण बघू शकतो, की काळ हा ह्या भौतिक जगामध्ये एका स्वामीसारखा आहे काळ. आणि हे आपल्याला आता प्रश्न पडू शकतो, की मग आध्यात्मिक जगामध्ये पण काळ आहे का हो? भगवत धामामध्ये काळ आहे का? काळ सगळीकडे आहे. परंतु ह्या भौतिक जगामध्ये तो काय आहे? एक स्वामी आहे. त्याच्या भोवती सगळं फिरतंय. आणि इकडे भगवत धामामध्ये काळ आहे, परंतु त्या काळाचा त्याच्यावर तिथे कुठलाही प्रभाव नाही. आणि तो तिथे काय आहे? तो स्वामी नाहीये कुठला तिथे काळाच्या ह्याच्यामध्ये. तो काळ आहे, पण तो नगण्य आहे. तिथे कुठलंच महत्त्व काळाला नाही. तर हा फरक ह्या भौतिक जगातला आणि आध्यात्मिक जगतातल्या काळाचा आहे. आणि जसं आपण बघितलं, की सुरुवातीला ह्याच्यामध्ये भगवंत म्हणतात अक्षरांमध्ये अकार मी आहे. की जसं हे एक उदाहरण आहे, की वैदिक साहित्य याचा शुभारंभ म्हणजे जेव्हा आपण वैदिक ज्ञान घेतो, त्याचा शुभारंभ कुठून होतो? अक्षरापासून होतो. जसं मगाशी मी म्हटलं ब, क ही सुरुवात होती. तर वैदिक ज्ञानाचा शुभारंभ सुद्धा कशापासून होतो? ह्या अक्षरापासून होतो. की आता आपण म्हणतो ना, इंग्लिश मीडियम ए फॉर ॲपल परंतु त्याचा मूळ अर्थ तर अच आहे. हे इंग्लिश मीडियमचं आपण बघतो, इंग्रजी माध्यमांचं हे मिळणारं ज्ञान आहे. परंतु वैदिक साहित्याचं जे ज्ञान आहे, त्याचा शुभारंभ काय होतो? ह्या अक्षराने होतो. म्हणूनच आपण बघतो, की काही आपल्या संस्कृतीमध्ये, वैदिक धर्मामध्ये जेव्हा मूल पहिल्यांदी पाटी घेतं हातामध्ये आणि त्याच्या हातामध्ये ती पेन्सिल दिली जाते. त्याचा सुद्धा एक विधी असतो. त्याचा सुद्धा विधी केला जातो. तर तो का केला जातो? तर हे भगवंत त्या मुख्य ह्याच्यामध्ये ह्या अक्षरामध्ये समाविष्ट आहेत. म्हणून काल हा काय आहे? कृष्ण स्वरूप आहे. कृष्ण स्वरूप आहे काळ. आणि जो गोलोक म्हणजे आता आपण बघतो, की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे भगवत धामामध्ये काय करतो, की हा काळ काय करतो, की त्याच्यावर म्हणजे काळाचं प्रभुत्व नाहीये. जसं गोलोकमध्ये शास्त्रांमध्ये वर्णन येतं, की आता आपण ह्या भौतिक जगामध्ये बघितलं, तर दगड आहे, पाणी आहे, तर हे काय आहेत? अचेतन आहेत. ज्याच्यामध्ये काय आहे? भौतिकदृष्ट्या चेतना नाहीये. परंतु भगवत धामामध्ये या गोष्टींमध्ये सुद्धा चेतना आहे. असं वर्णन आहे, की भगवंतांची जेव्हा बासुरीचा आवाज ऐकला जातो, तेव्हा यमुना नदीचं पाणी सुद्धा थांबतं. म्हणजे पाण्याचा स्वभाव आहे वाहणे, दगडाचा स्वभाव आहे स्थिर राहणे. म्हणजे ह्या भौतिक जगामध्ये काय आहे? हे परिवर्तन आहे, की ह्याच्यामध्ये काहीही होणार नाही. परिवर्तन म्हणजे काय? की बदलत राहतात, गोष्टी बदलत राहतात. आता हा जो दगड आहे, त्या दगडाची कधीतरी काही काळाने हळू तो ठिसूळ होणार. आणि आध्यात्मिक जगतामध्ये आपण बघतो, की हे त्यांचं जे स्वभाव आहे, तो स्वभाव सुद्धा काय करतात ते त्यागतात. म्हणजे परिवर्तन जे म्हणतो आपण, की जसं नदीचं पाणी वाहत राहतं. त्याचा वाहणे हा स्वभाव आहे. परंतु त्या भगवंताच्या बासुरीने ते पाणी सुद्धा थांबतं. भगवंतांची बासुरी ऐकण्यासाठी. आणि दुसरी म्हणजे भगवंतांचा एखादा दगड आहे, तर तो दगड सुद्धा वितळतो भगवंतांच्या बासुरीच्या आवाजाने. तर हे शास्त्रांमधलं वर्णन आहे. तर ह्या गोष्टी भगवत धामामध्ये घडत असतात. परंतु भौतिक जगामध्ये ही काळाच्या प्रभावाने ही जी काही परिवर्तन आहे, ही ते बाह्य बाह्य रूपाने ही जी शक्ती आहे, तर या शक्तीच्या
विरोधात कुणी जाऊ शकत नाही, की त्याच्या प्रभावाखाली आपण फिरत असतो. तर हे आपण बघू शकतो. म्हणून काळरूपी प्रभाव काय आहे? तो काय आहे? तो भगवंतांच्या अ, ह्याच्यावर काळरूपी प्रभाव भौतिक जगावर त्याचा तो स्वामी आहे, लीडर आहे आणि आध्यात्मिक जगतामध्ये मात्र तो नगण्य आहे. त्याला स्थान नाहीये तिथे. हं. तर आपण हे पण बघितलेलं काही उदाहरण पण घेऊया, की जसं महाभारतामध्ये जयद्रथ जे होते, तर अर्जुनाने हे केली होती, काय प्रतिज्ञा केली होती, सूर्यास्तापूर्वी मी जयद्रथाचा वध करेल. परंतु जसा-जसा सूर्य मावळतीकडे झुकतो, तसं-तसं मग लक्षात येतं भगवंतांच्या, की ही अर्जुनाने प्रतिज्ञा तर केलेली आहे आणि ही जर प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली, कारण त्यांनी ही प्रतिज्ञा केलेली असती, की मी जर त्याचा वध केला नाही, तर मी अग्नीमध्ये प्रवेश करेन. त्यामुळे भगवंतांना काळजी पडते, की आता हे कसं करायचं? त्यावेळेस भगवंत काय करतात, त्यांच्या शक्तीने काय करतात, तो सूर्य झाकून टाकतात आणि पूर्ण अंधकार करतात. तर ही शक्ती भगवंतांची आहे. ती एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीची आहे का हो? की काळ म्हणजे आता दुपार आहे आणि एकदम संध्याकाळ करून टाकायची. म्हणजे काय 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 त्या काळावर प्रभुत्व. मग हे कोणी करू शकतं का? तर हे फक्त भगवंतच करू शकतात. ही भगवंतांची शक्ती आहे. आणि दुसरं म्हणजे चित्रकेतू महाराज म्हणजे जसं भगवंतांच्या भक्तांवर सुद्धा हा काळ प्रभाव टाकू शकत नाही. तर भगवंतांचे चित्रकेतू महाराज जे होते श्रीमद भागवतममध्ये याची कथा येते. त्यांना खूप वर्षांनी पुत्रप्राप्ती झाली. आता आपण त्याच्या डिटेल जाणार नाही. फक्त मुख्य जो कथा आहे त्याच्याकडे बघूया. त्या वळूया त्या कथेकडे आणि त्यांना खूप वर्षांनी ती पुत्रप्राप्ती झालेली असते. नारद मुनींच्या, नांगेरा ऋषींच्या आशीर्वादाने आणि जेव्हा हा पुत्र मृत्यू पावतो तेव्हा ते पूर्ण शोकसागरात बुडून जातात आणि त्यावेळेस तिथे कोण येतं? नारद मुनी, नांगेरा ऋषी त्यांच्या त्या शिष्यांना म्हणजे जे चित्रकेतू महाराजांना मार्गदर्शन करण्यासाठी येतात. आणि त्यावेळेस ते त्यांच्या शक्तीने काय करतात, तो जो आत्मा असतो त्या मुलाचा, तर तो आत्मा त्या शरीरामध्ये आणतात आणि तो आत्मा त्या शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर तो शरीर ते जागृत अवस्थेमध्ये येतं, सचेतन अवस्थेमध्ये येतं आणि तो आत्मा त्या शरीराच्या माध्यमातून त्या चित्रकेतू महाराजांशी संवाद साधायला लागतो आणि तो म्हणतो, की तुम्ही माझे माता-पिता आहात. परंतु कुठल्या जन्मातले तुम्ही माझे माता-पिता आहात? तुम्ही ह्या जन्मातले आहात का? मी तर प्रत्येक जन्मामध्ये माझा मृत्यू झाल्यानंतर प्रत्येक जन्मामध्ये माझे आई-वडील बदलतायत. माझे सगळे सोयरे बदलतायत. तर मग मी तुम्हाला कुठल्या जन्मातला माझे आई-वडील समजू? आणि अशा पद्धतीने तो आत्म्याचे ज्ञान बोलायला लागतो आणि त्याच्यातून चित्रकेतू महाराजांचे काय उघडतात, डोळे उघडतात आणि मग त्यांना त्याचा बोध होतो आणि मग ते त्या शोकसागरातून बाहेर पडतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की ही जी लीला केली नारद मुनींनी, त्या आत्म्याला त्या शरीरामध्ये बोलवलं. तर ही कोणाची शक्ती आहे? हे कोणाला शक्य आहे का? एखाद्याने जर मृत्यू झाला, तर त्याचा आत्मा परत त्या शरीरात येतो आणि आत्म्याचं ज्ञान बोलू लागतो. ही कोणाची शक्ती आहे? तर ही भगवंतांच्या भक्तांची शक्ती आहे आणि आपण बघू शकतो, की त्या काळाला सुद्धा तो काळ सुद्धा भगवंतांच्या भक्तांपुढे जाऊ शकत नाही. जसं अजून एक उदाहरण आहे, की सांदीपनी मुनी असतील. तर त्यांचा जो पुत्र त्याचा मृत्यू झालेला असतो आणि ते गुरुदक्षिणा म्हणून भगवान श्रीकृष्णांना म्हणतात, की माझ्या पुत्राला परत आणा आणि मग ती गुरुदक्षिणा म्हणून सगळ्यांना माहीत आहे ती लीला. तर साक्षात भगवंत यमलोकामध्ये जाऊन त्यांच्या पुत्राला घेऊन येतात. मग हे कोण करू शकतं? या जगामध्ये या काळाच्या प्रभावाखाली आपण कार्य करतोय सगळेजण. त्या काळाच्या पुढे कुणीच जाऊ शकत नाही. असं शास्त्रांमध्ये वर्णन आहे, की एक श्वास सुद्धा आपण ह्या जगामध्ये जास्त घेऊ शकत नाही. तर एक श्वास म्हणजे किती विशेष, की आपला मृत्यू जेवढे श्वास आहेत, जेवढे श्वास आपण जगणार आहोत, तेवढेच श्वास आपण जीवन जगणार. त्यातला एक श्वास सुद्धा आपण जास्त घेऊ शकत नाही. म्हणजे ही काळाच्या पुढे आपण कुणी जाऊ शकत नाही. म्हणून भगवंत म्हणतात ना, की तो काळ म्हणजे मी मृत्यू, मृत्यूच्या रूपामध्ये मी इथे अस्तित्वात आहे, या काळरूपी मृत्यूमध्ये. तर हे आपण बघू शकतो, की हे कशा पद्धतीने आणि दुसरं पण जेव्हा देवकीचे 6 पुत्र चा वध कंसाने केला. त्यावेळेस देवकीला खूप कुठेतरी त्या पुत्रांची विरह म्हणजे आठवण येत असते, की माझ्या पुत्रांचा कसा वध केला आणि मग भगवंत त्यांना माहीत असतं त्यांच्या मातेचं दुःख. भगवंत त्या पुत्रांना त्यांच्या शक्तीने जिवंत करतात आणि ते 6 पुत्र देवकी मातेचं स्तनपान करतात
आणि जेव्हा ते स्तनपान करतात तेव्हा त्यांचा उद्धार होतो आणि ते ते भगवत धामामध्ये निघून जातात. म्हणजे त्यांनी स्तनपान केलं म्हणजे काय? की भगवान श्रीकृष्णांचं उच्छिष्ट म्हणजे जिथे देवकीचं स्तनपान भगवंतांनी केलेलं आहे, तर ते उच्छिष्ट त्यांना प्राप्त होतं आणि भगवंत त्यांच्या शक्तीने त्यांना परत आणतात. म्हणजे ही भगवंतांची शक्ती आहे आणि ही भगवंतांची शक्ती त्यामुळे ह्या भगवंतांच्या शक्तीखाली भगवंतांचे भक्त पण येतात आणि मग तेवढीच शक्ती भगवंतांच्या भक्तांनाही प्राप्त होते. म्हणून हे उदाहरणं बघू शकतो आणि आत्ताचं ह्याच्यामधलं उदाहरण आपण बघू शकतो, की आपल्या इस्कॉन संस्थेचे संस्थापकाचार्य श्रील प्रभुपाद. किती वय होतं त्यांचं. तेवढ्या इतक्या उतार वयामध्ये, वार्धक्यामध्ये जेव्हा ते ह्या वैदिक धर्माचा, ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी निघाले, तेव्हा त्यांना किती 2 ते 3 हार्ट अटॅक आले त्या जहाजामध्ये. हं. मग ते जहाजामध्ये जे ते खरं तर साक्षात मृत्यू होता तो. परंतु भगवंतांनी त्यांच्या भक्तासाठी तो मृत्यू सुद्धा थांबवला. म्हणजे श्रील प्रभुपादांना साक्षात भगवंतांचे आशीर्वाद होते, ब्लेसिंग्स होते. म्हणून प्रभुपादांचं संरक्षण झालं. तर ही भगवंतांच्या भक्तांवर असणारं भगवंतांचं हे काय आहे? तर प्रेम आहे. तर म्हणून याच्यातून आपण बघू शकतो, की ही भगवंतांची शक्ती ही या शक्तीच्या आधिपत्याखाली भगवंतांचे भक्त येत असतात. आणि त्यामुळे आपल्याला या जगामध्ये जगताना आपल्याला भीती कशाची वाटते? मृत्यूचीच वाटते ना आपल्याला भीती. म्हणजे आपल्याला जसा-जसा दिवस जातो, हे होतो, तसं-तसं आपल्याला मृत्यूचीच भीती असते. आपला मृत्यू होईल, आपल्याला हे सगळं सोडून जावं लागेल. ह्या जगामध्ये याची भीती आहे. परंतु जेव्हा आपण भगवंतांची भक्ती प्रामाणिकपणे करतो, तेव्हा आपल्याला आपोआप ती सुरक्षितता प्राप्त होते. जसं आता आपण एखादा प्रवास केला, की आता आपण सगळ्या स्त्रिया आहोत की आपल्याला माहेरी जायचं असेल, तर आपल्याला जेव्हा आपण माहेरी जातो, आपल्याला किती ओढ लागते ना, की 2 दिवस एखादा प्रवास लांब जर्नी असेल, 2 दिवस लागते, दुसऱ्या राज्यात जायचं असेल किंवा दुसऱ्या एखाद्या 4-5 तासाचा जर्नी असेल, तर आपल्याला काय असते? ओढ असते ना, आपल्याला जायचंय, आपल्याला जायचंय. माझ्या आईला भेटायचं, माझ्या माहेरी जायचं, किती ओढ असते. कारण ती ओढ का असते? तर ते प्रेम असतं भगवान त्यांच्यावर आपलं. तसं भगवंतांचं सुद्धा आपल्याला भगवंतांप्रती जर ती प्रेम असेल, ती ओढ असेल, तर त्या मृत्यूचीही भीती वाटत नाही आपल्याला. कारण आपल्याला माहीत असतं, की अरे चला हे आयुष्य तर माझं संपलं. मी आता भगवंतांबद्दल जितके आपण आसक्त होत जाऊ, तितकं आपल्याला ती मृत्यू म्हणजे काय वाटते? एक संधी वाटते. तसं पाहायला गेलं तर जेव्हा काही वैष्णव या जगातून निघून जातात, तेव्हा साहजिक आहे, की त्या वैष्णवांना त्यांचं दुःख होतं ते गेलेले. परंतु ते दुःख कशाचं असतं? म्हणजे एक आनंद असतो, की ते गेले, भगवंतांच्या जवळ गेलेत. परंतु दुसरं दुःख काय असतं, की ते ह्या भौतिक जगामध्ये आपल्याला शरीर रूपाने परत ते दिसणार नाहीत. म्हणून याच्यातून आपण बोध काय घेऊ शकतो, की ज्यांच्या प्रती आपल्याला आकर्षण असतं, प्रेम असतं, त्यांना जेव्हा भेटायचं, तेव्हा आपल्याला समजत नाही, की अरे म्हणजे किती स्ट्रगल आला, काही रस्त्याचा प्रवास आहे, त्याच्यामध्ये काही त्रास झाला, तरी तो आपण विसरून जातो. कारण आपलं ध्येय काय असतं, की नाही माझ्या माहेरी मला जायचंय, माझ्या मुलाकडे मला जायचंय. कारण तो एक आनंद असतो आणि ते प्रेम आपल्याला आकर्षित करत असतं. म्हणून जोपर्यंत आपण सुद्धा भगवंतांप्रती ते प्रेम, ते आकर्षण आपलं विकसित करत नाही, तोपर्यंत आपल्यालाही ते कधी हृदयामध्ये निर्माण होणार नाही आणि भगवंतांप्रती समर्पित भावना आपल्या हृदयामध्ये कधी निर्माण होणार नाही. परंतु ते कशाद्वारे प्राप्त होऊ शकतं? जेव्हा वारंवार आपण हे भगवंतांचं गुणगान ऐकू, भगवंतांचं ऐश्वर्य ऐकू, की जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एखादी व्यक्ती आहे आणि ती खूप श्रीमंत आहे, खूप चांगल्या क्वालिटीज आहेत आणि तिच्यामध्ये आणि जर आपल्याला त्या माहीतच नाहीत, तर आपल्याला नाही आकर्षण होणार तिचं. म्हणून हे भगवंतांप्रती आपल्याला आकर्षण निर्माण होण्यासाठी वारंवार, वारंवार हे श्रवण करायचं आहे आणि भगवंत आपल्यासारख्या बद्ध जीवांसाठीच हे देत आहेत. आपल्याला असं एका वाक्यात नाहीये, की ह्या सर्व सृष्टीचे निर्माता भगवंत आहेत. काळाचं प्रतिनिधित्व काळ भगवंतांचं प्रतिनिधित्व करतो आणि ह्या 2 वाक्यांनी झालं, की आपल्याला भगवंतांच्या शक्तीचा साक्षात्कार झाला आणि लगेच आपण भगवंतांकडे आकर्षित झालोय. आपण वर्षानुवर्ष, वर्षानुवर्ष अनर्थ घेऊन आलेलो आहोत आपल्या पूर्वजन्मीचे आणि त्या अनर्थांचं आवरण आपल्या हृदयावर आहे. त्यामुळे आपल्याला भगवंतांप्रती एवढं सहजासहजी आकर्षण निर्माण होणार नाहीये. तर वारंवार, वारंवार ते ऐकायचं, हरिनाम घ्यायचं. हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे. त्या भगवंतांच्या नामाचा जप करायचा आणि भगवंतांचे जे प्रामाणिक भक्त आहेत त्यांचा आश्रय घ्यायचा. जेव्हा हे आपण करू आणि हे भगवंतांचे ऐश्वर्य वारंवार स्मरण करू, हं, तेव्हा आपल्याला भगवंतांप्रती ते प्रेम आपलं विकसित होईल. तर म्हणून ह्या श्लोकांमधून भगवंत आपल्याला या गोष्टी आपल्या मनावर बिंबवण्याचा
प्रयत्न करत आहेत. हा श्लोकांमधील त्याच्या पाठीमागचा गुह्य अर्थ आहे. तर अशा पद्धतीने ह्यामध्ये आपण बघितलं की अक्षरांमधला अकार आणि समासांमध्ये द्वंद्व समास, अविनाशी काळ मी आहे आणि सृष्टीकर्त्यामध्ये ब्रह्मदेव मी आहे. तर आशा आहे की तुम्हाला असं वाटू शकतं की काही काही गोष्टी रिपीट होतायत. परंतु आम्ही प्रयत्न करतोय तुम्हाला जास्तीत जास्त कसं समजावून सांगता येईल ह्या सगळ्या गोष्टी शास्त्रांचा आधार घेऊन. तर याच्यावर कोणाला काही प्रश्न असतील, कोणाचे काही कमेंट्स असतील तर प्लीज तुम्ही असं हे करू शकता. आणि आपला रविवारचा पण खूप सुंदर श्लोक आहे. तो तर सगळ्या जणी नक्की जॉईन करा. तोही रविवारचा जो आहे, सूर्य सर्व हरण करणारा मृत्यू मी आहे आणि भविष्यामध्ये अस्तित्वात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे कारणही मीच आहे. स्त्रियांमध्ये कीर्ती, ऐश्वर्य, मधुर वाणी, स्मृती, बुद्धी, दृढ निश्चय आणि क्षमा मी आहे. खूप सुंदर श्लोक आहे मैत्रिणींनो. तर त्या रविवारी सगळ्या जणी अशाच उत्साहाने जॉईन करा. तर याच्यावर कोणाला काही आज प्रश्न असतील किंवा काही ऍड करायचं असेल तर प्लीज तुम्ही सांगू शकता. थँक्यू. हरे कृष्ण. माताजी थँक्यू सेफ. थँक्यू. हो हो हो, थँक्यू चांदिनी शक्ती माताजी, थँक्यू. आणि कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. आणि एक छोटीशी आमची एक अनाउन्समेंट होती बारामती वैष्णवी कमिटीकडून की उद्या छान शिवरात्रीचं बस एक मिनिट, उद्या शिवरात्र आहे, सगळ्यांना सुट्टी पण असेल. हा, तर या शिवरात्री दिवशी असे महान वैष्णव जे शंभू आहेत त्यांच्याबद्दल जर आपण त्यांचं जर गुणगान ऐकलं तर आपण शिवरात्री अजून चांगल्या रीतीने करू शकू नक्कीच. है ना, आपण लहानपणापासून उपवास करत आलोय, पण जेव्हा आपण त्याच्याबद्दलची एक शास्त्रीय दृष्टिकोन समजून घेऊ, शास्त्र समजून घेऊ, त्यावेळेला आपण नक्कीच ही शिवरात्र अजून जास्त चांगल्या रीतीने करू शकू. तर उद्या दुपारी 2 वाजता आपण हा एक स्पेशल क्लास ठेवतोय, तर नक्की सगळेजण जॉईन व्हा. ग्रुपवरती पण मेसेजेस येतीलच. थँक्यू सो मच. आणि उद्या कोणाला ना काही प्रश्न महाशिवरात्री. असतील, प्रश्नही एकच मिनिट, जस्ट अ मिनिट, तोपर्यंत अनम्यूट करावं लागेल. आपल्याला महाशिवरात्र जी आहे तर खूप काही प्रश्न असतात बऱ्याच जणींना की हे महाशिवरात्राचं शास्त्र काय आहे, ही महाशिवरात्रीचा उपवास म्हणजे काय, किंवा शिवरात्रीची निर्मिती कशी झाली, पिंड म्हणजे भगवंतांची ती महादेवाची पिंड आहे तर त्याच्यावर का अभिषेक केला, तर खूप काही गोष्टी आहेत. तर खूप सुंदर आपल्याला शास्त्रशुद्ध माहिती होईल आणि ती जेव्हा ज्ञान मिळतं तेव्हा त्या ज्ञानातून आपण प्रामाणिकपणे मग आपल्यामध्ये ती प्रामाणिकता येते, ती श्रद्धा येते. तर नक्कीच आपण उद्या महाशिवरात्रीचं ते महादेवाविषयीचं जे ज्ञान आपल्याला जर मिळालं तर आपल्यामध्ये ती श्रद्धा निर्माण होऊन आपण शिवजींना कशा पद्धतीने प्रार्थना करू शकतो. तर खूप सुंदर क्लास आहे. उद्या तुम्ही सगळ्या जणी जॉईन करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, मैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये, आपल्या माताजींमध्ये सगळीकडे हा मेसेज पोहोचा आणि उद्या पण नक्की जॉईन करा. चालेल. हरे प्रश्न कृष्णा. दंडवत दंडवत येस मॅम. प्रणाम माताजी. खूप दंडवत छान प्रणाम. क्लास झाला. मला एक असा प्रश्न आहे, म्हणजे ह्या आपण जे उपवास करतो ना त्याच्याबद्दलचा, म्हणजे जसं आज एकादशी आहे आणि उद्या महाशिवरात्र आली आहे, तर मग हा उपवास एकादशीचा सोडायचा सकाळी का तसाच धरायचा आणि मग परवा सोडायचा, कसं करता तुम्ही? म्हणजे मला असा प्रश्न आहे म्हणून मी तुम्हाला विचारते. म्हणजे मी माझ्या वरिष्ठांकडून मी हा प्रश्नही कधी काळी श्रीमान नंददुलाल प्रभूजींना विचारला होता की अशी शिवरात्रीचा आणि एकादशीचा तो काळ आला म्हणून तर आम्ही खास खरं तर हे लेक्चर उद्या ठेवलेलं आहे की त्याच्यामध्ये सुद्धा ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील. तर याच्यामध्ये ना कसं असतं ना माताजी की सर्व उपवासांचं सार जे आहे ते एकादशी आहे. आणि आता उद्या महाशिवरात्रीचा क्लास ऐकल्यानंतर तर अजून आपल्या ह्या शंकाही निरसन होतील. परंतु तेही सांगते मी की शिवजी हे कोण आहेत, महान वैष्णव आहेत आणि उद्या महाशिवरात्र आहे. तर आपण काय करू शकतो की आज एकादशी आहे तर ह्या एकादशीचा संकल्प पारायण टायमिंग जे असतं तर त्या पारायण टायमिंग मध्ये जे नॉन एकादशी आहे म्हणजे ज्यांनी एकादशी आपण आपला एकादशीचा संकल्प सोडू शकतो. तर कणभर म्हणजे असं नाही की आपण पूर्ण जेवण हे करावं की एक संकल्प सोडायचा आहे की जसं मला आता ती स्टोरी आठवते अंबरीश महाराजांची. तर अंबरीश महाराजांनी कसं तो संकल्प सोडण्यासाठी ते अतिथी ते आले होते दुर्वासा मुनी आणि त्यांचे ते येईपर्यंत ते ग्रहण करू शकत नव्हते. फक्त त्यांनी संकल्प सोडण्यासाठी तो कणभर हे केला होता, ग्रहण केला होता. तसं उद्या महाशिवरात्र आहे म्हणजे ते भगवंतांचे महान भक्त आहेत शिवजी पण. परंतु आपण जेव्हा तो संकल्प सोडायचा म्हणून कणभर आपण ते जिभेवर ठेवतो आणि तो ग्रहण करतो
तर एकादशीचा पण संकल्प आपला सुटतो आणि महाशिवरात्रीचा उपवास पण आपला चालू राहतो परत पुढे. तर हे आपण करू शकतो एकादशी आणि महाशिवरात्राशी लागोपाठ आल्यानंतर. ओके, थँक्यू माताजी. हरे कृष्णा. दंडवत हरे प्रणाम. कृष्ण. थँक्यू. अजून आहे कोणाचा काही प्रश्न नसेल तर मग थांबूयात आपण. चालेल माताजी, काही प्रश्न नाही दिसत कोणाचे, मग आपण थांबूयात का? ओके, थँक्यू.